नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. नमस्कार. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळा होत आहे. ह्या सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जलयुक्त शिवार हा ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि पाणी प्रश्नांवर काम करणारा एक उपक्रम आहे. ह्या उपक्रमाचा भाग होत असताना, ग्रामीण जीवन जवळून बघत असताना आज आपले जे लेखक आहेत राजू घाडके यांनी पुस्तक प्रकाशनाकडे यांची जी वाटचाल झालेली आहे ही आपण जाणून घेऊया. आज त्यांचं मनकवडे क्षण हे पुस्तक प्रकाशित होत आहे. काय वाटतं, आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपलं पुस्तक प्रकाशित होत असताना काय भावना आहेत? खूप मोठा आनंद आहे. लिहिण्याची पूर्वीपासून खूप आवड होती, पण आपलं लिखाण असं कुठेतरी एक विक्रमापर्यंत पोहोचू शकेल, विक्रमाचा एक भाग होईल, ह्याचं खूप खूप कौतुक आणि आयोजकांचं पण खूप कौतुक असा उपक्रम राबवल्याबद्दल. हा सोहळा आज तुमच्या आयुष्यात कोणत्या स्थानी आहे? सर्वोच्च स्थानी आहे. खूप म्हणजे खूप सर्वोच्च स्थानी आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याच्यात हा माझ्यासाठी खूप वरचा क्षण आहे, महत्त्वाचा क्षण. म्हणजे आपण लिहित गेलेलं साहित्य त्याचं पुस्तक रूपाने आज वाचकांपर्यंत येणार आहे, ह्याचा आनंद तर प्रत्येकालाच असतो. पण ह्याचा एक विश्वविक्रम होणार आहे हे कळल्यावर काय प्रतिक्रिया होती? एक 15 मिनिटं तर एकदम मी हवेतच तरंगत होतो की विश्वविक्रम होतोय आणि माझा हे पुस्तक ह्याचा एक भाग आहे. तर खूप खूप आनंद वाटला. तुमच्या लेखन प्रवासातील हा सगळ्यात मोठा क्षण असेल नक्कीच, परंतु काय आजपर्यंतचे अनुभव आहे? तुमचं लेखन वाचल्यानंतर तुमच्या आप्तेष्टांनी वगैरे तुम्हाला काय प्रतिक्रिया आजपर्यंत दिल्यात? काय स्मरणात राहणारी एखादी गोष्ट? बऱ्याच लोकांनी माझी प्रतिक्रिया अशी देतात की तुमचं जे लेखन आहे ते डायरेक्ट रिलेट होतं. एक जो प्रवाह असतो तो प्रवाह त्यांना खूप गुंगवून ठेवतो आणि बरेच म्हणतात की तुमचं लिखाण खूप टची असतं, म्हणजे असं मनाला भिडणार असतं. कथा माझ्या खूप छोट्या असतात, छोट्या जसं की मध्यम लघुकथा प्रकार म्हणता येईल, पण वास्तवदर्शी असतात. खूप अगदी समाज मनाच्या भावभावनांपर्यंत आपण ह्या कथांचं लिखाण करता. ह्या संपूर्ण प्रोसेसचं श्रेय किंवा आज विक्रम होतोय ह्या सगळ्यांचं श्रेय कोणाला द्याल? एक नंबर तर पहिल्या नंबरला तर वर्षा मॅडम, त्यांना श्रेय आहेच. आणि ह्या लिखाणाला मला प्रवृत्त करणारी माझी अर्धांगिनी, माझ्या मुली आणि माझे मित्रमंडळी, ते माझं लिखाण आवर्जून वाचतात आणि अप्रिशिएट करतात, कौतुक करतात. तुम्ही लिखाण केल्यानंतर तुमची पहिली श्रोता किंवा पहिला श्रोता कोण असतं? मी लिखाण करण्याच्या अगोदर जेव्हा मला कन्सेप्ट एखादा डोक्यात येतो तेव्हा मी माझ्या मिसेसची परवानगी घेतो की मी असं लिहितोय, लिहू का? आणि मग त्यांनी लिहिल्यानंतर मी लिहितो ते आणि मग त्यांना पहिल्यांदा वाचायला देतो. त्यांनी ओके केल्यानंतर मग मी सगळ्यांना हे करतो पुढे. खूपच छान. म्हणजे तुमच्या ह्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा सुद्धा अगदी सक्रिय सहभाग आहे असं म्हणायला हरकत नाही. आज हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तुमचं पुढचं काय नियोजन आहे? ही लेखणी अशीच सुरू राहील असं वाटतं? हो, माझ्या ॲक्च्युली काही कथा तयार आहेत अजून, म्हणजे जे अजून काही पुस्तकं होऊ शकतील असं. तर आहे, पुढचे प्लॅन आहेत की लगेच पुस्तकं पुढची घ्यायची आहेत. अरे वा. आणि ह्या तुमच्या प्रवासाच्या मार्गावरती वेल्वेट कविशा पब्लिकेशन तुम्हाला कायम तुमची सोबत देत राहील, मार्गदर्शन राहील. खरंच. अजून कुठल्या विषयावर लिहिण्याची इच्छा आहे किंवा काय असं पूर्ण व्हायचं राहिलेली एखादी इच्छा आहे? माझी खूप इच्छा आहे माझ्या आईवर कादंबरी लिहायची. माझ्या बऱ्याच कथा आहेत, आतापर्यंत जेवढ्या मी कथा लिहिल्या त्यातल्या 7-8 कथा खास करून माझ्या आईवर आहेत. तर ती कादंबरी माझ्या डोक्यात खूप वर्षापासून घोळत आहे, पण मला लिहिताना मला ते लिहत नाही, हात उचलत नाही. तर ती खूप माझी अपूर्ण राहिलेली इच्छा आहे, ती मी लवकरच एखाद्या वर्षात ती पूर्ण करेन. खूप छान. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपल्या आईचा जो जडणघडणीमध्ये आपल्या वाटा असतो. आई आपली पहिली गुरु असते आणि तिचं सगळं आयुष्य आपण जवळून पाहिलेलं असतं. तिचं त्याग, समर्पण, आपल्यासाठी केलेले कष्ट पाहिलेले असतात आणि तिच्यावरती जी तुमची लिहिण्याची इच्छा आहे ही लवकरात लवकर पूर्ण हो, अधिकाधिक वाचकांपर्यंत आपलं लिखाण पोहोचत राहो, ह्या मनापासून आपल्याला सदिच्छा आहेत. आणि आपल्या नावावरती आज एक विश्वविक्रम होतो आहे, त्याचा एक आपण भाग आहात, ह्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन.
धन्यवाद. नमस्कार. वेल्वेट कविशा पब्लिकेशनच्या वतीनं आपण जो विश्वविक्रमी सोहळा करतोय, त्या सोहळ्यासाठी आज आपले लेखक मित्र आपल्यासोबत आहेत. तर आणि त्यांची फॅमिली आहे. तर आपण त्यांचे अभिप्राय जाणून घेऊयात. मला पुस्तकाचं नाव आणि तुमचं नाव हे सांगा म्हणजे? अ, मी राजू गाडगे. माझ्या पुस्तकाचं नाव आहे मनकवडे क्षण. तर हे मनकवडे क्षण आहेत, ते सरांनी ज्या पुस्तकामध्ये लिहिले आहेत. तर त्यांच्याबरोबर त्यांची सहचारिणी आहे. तर आपण तिला विचारूयात, की त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांनी कशी साथ दिली आहे ती? काही नाही असं म्हणजे ते ते जेव्हा कथा वगैरे लिहायची एखादी, तेव्हा मला पहिलं म्हणजे हे कर वाचायला द्यायचे, की मग तुझा हे सांग अगोदर, मग मग पुढे हे करतो असं हे करून हां. म्हणजे पहिला प्रेक्षक म्हणा हो, किंवा हो. किंवा वाचक म्हणा. हां, हां. हे तुम्ही झालात. हो, हो. आणि हा विश्वविक्रम जो होतोय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, की सरांचं पुस्तक येतंय? खूप छान वाटतंय म्हणजे त्यांची सुरुवात झाली आता छान. मस्त वाटतंय. त्यांची कन्या पण यामध्ये सहभागी आहे. तर आपण तिलाही विचारूयात, की तिचा आपल्या बाबांच्यासाठीचा काय अभिप्राय आहे त्या? पप्पांकडे खूप चांगली कला आहे, की ते लोकांना एक दुसऱ्या जगात नेतात त्यांच्या लेखणीतून. तर ती कला आहे त्यांच्याकडे. मला गर्व वाटतो याचा. आणि आता जो आपण विश्वविक्रम करतो, तर त्याच्यामध्ये सहभागी होऊन कसं वाटतं? खूप छान वाटतं एवढं मोठं म्हणजे एवढी पुस्तकं एकसाथ प्रकाशित होत आहेत. खूप छान वाटते. आणि सर्व वर्षाताईंच्या बद्दल आता या विश्वविक्रमाच्या निमित्तानं आपण सारे यात सहभागी आहोत. तर वर्षाताईंच्या निमित्तानं तुम्हाला काय वाटतंय? अ, वर्षाताई म्हणजे खूप काय म्हणतात तसं हरवणारी आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि मनमिळावून लोकांना व्यवस्थित समजून सांगून आणि सगळ्या लोकांनी ह्या उपक्रमात सहभाग करून घेण्यात खूप चांगली हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. खूप खूप धन्यवाद. सरांनी आपल्या सगळ्यांना प्रतिक्रिया हे अतिशय सुंदर दिल्यात आणि खरंच सगळ्यांना अभिमान आहे, की आपण उद्याच्याला हा विश्वविक्रम करतोय आणि त्याचे आपण सर्वजण सहभागी आहोत. खूप खूप धन्यवाद सर.